तर तिकडे भंडारा जिल्ह्यातही पुन्हा एकदा दमदार पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह पावसानं या ठिकाणी जोरदार हजेरी लावली। पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आता याचा फटका बसणार आहे। आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशिकच्या मनमाडला सुद्धा सकाळपासूनच पावसाची संततधार त्या ठिकाणी सुरू आहे। मनमाड बाजार समितीमध्ये त्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे हाल झाले। लिलाव शेड नसल्यामुळे हा कांदा ओला झालाय आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। आपण पाहू शकतो बाजार समितीमधली ही दृश्य आहेत। अनेक शेतकरी व्यापारी आपला माल वाचवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मनमाड बाजार समितीमध्ये कांद्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय। तर तिकडे रत्नागिरीतल्या दापोली आजरले आडे परिसरामध्ये पावसाचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यांमुळे अनेकांच्या घरांवरचे पत्रेच उडून गेलेत। नागरिकांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली आणि अनेकांचं लाखोंचं नुकसान या मुसळधार पावसामुळे झालंय। तर अंजुर्ले म्हणून हे गाव आहे। रत्नागिरीच्या अंजुर्ले गावातली दृश्य सध्या आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे।